आज कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला? गणिताचा अभ्यास करायचा आहे. मला कोणाचंच समजलं नाही. परत एकदा सांगा ना. कोणीतरी एकाने सांगा. प्रसाद भोसलेला सांगू दे. सांग प्रसाद. गणिताचा अभ्यास करायचा आहे. गणिताचा अभ्यास. गणिताचा अभ्यास का गणिताचा अभ्यास? गणिताचा नंतर थांब थोडस. बोल. गणिताचा अभ्यास करायचा आहे. गणिताचा अभ्यास करायचा आहे. गणितात आज आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? सांख्यिकी. बरोबर, सांख्यिकी. सांख्यिकी म्हणजे काय माहितीये का? माहितीये कोणाला? नाही माहित नाही. नाही माहिती. बरं, तुम्ही पुस्तक चाळलं का? पुस्तकात बघितलं का काय आहे सांख्यिकी? पुस्तकात बघितलं सांख्यिकी म्हणजे काय दिलंय? हॅलो, अरे बघितलं की नाही बघितलं? आत्ता बघताय? संख्या माहितीये का तुम्हाला सगळ्यांना? संख्या संख्या माहितीये? हा. मग ज्या वेळेला खूप साऱ्या संख्या किंवा एखाद्या गणितातनं आपल्याला खूप सारी सांख्यिक माहिती दिलेली असते. सांख्यिक माहिती म्हणजे खूप साऱ्या संख्यांमध्ये सगळी माहिती दिलेली असते. तर त्या माहितीच्या आधारे आपल्याला त्याची सरासरी काढायची असते. हे सगळं आपल्याला या सांख्यिकीमध्ये करायचं आहे. अरे हा मल्हार काय करतोय? कळतंय का? जेव्हा एखाद्या उदाहरणामधून आपल्याला खूप साऱ्या ठिकाणच्या संख्या दिलेल्या असतात, सांख्यिक माहिती दिलेली असते, त्या माहितीवरून आपल्याला सरासरी काढायची असते. सरासरी माहितीये का? सरासरी माहितीये काय असतं सरासरी? म्हणजे काय माहिती? नाही. बरं, समर्थ तुझं वय किती आहे? वय ऐकूच नाही आलं. 15 वय सुरू आहे. हा. धनश्रीचं किती आहे वय? बर. हा. प्रसादचं किती आहे? प्रसाद भोसले. अरे वय किती आहे तुझं? 2. प्रसादचं वय 2 आहे बरं का. 2 वर्ष. प्रसादचं वय आहे 2 वर्ष. सांगा. परत सांगा नाही म्हणत प्रसाद. वय का? अरे तुझं लक्ष कुठे असतं प्रसाद? तुझं वय किती आहे? 13 वय. 13 झालं, 14 चालू झालंय. वैष्णवी, मग 2 काय सांगत होता रे? 2 काय? नाही 14 वय. 14. प्रसाद वाघ. 15. ऋतुजा. काव्या. 16 वय. 16 वर्ष म्हणत जा सगळ्यांनी. 16 वय नका म्हणत जाऊ. 16 वर्ष.
16 हा. वर्ष. हा. जान्हवी 14 वर्ष. 14 वर्ष. बघा आता सगळ्यांचं वय कसं आहे? 14, 15, 16. हा, साधारणतः असं आहे. मग आता आपल्या इयत्ता 7वीच्या वर्गाचं वय सरासरी किती वर्ष आहे? एकच संख्या सांगायची आहे. सगळ्यांचं मिळून सरासरी 14, 15, 16 साधारणतः असं आहे. मग 7वीच्या वर्गाचं वय किती आहे? साधारणतः सरासरी 7वीच्या वर्गातील मुलांचं वय किती आहे? सरासरी आता एका संख्येत सांगायचंय, मग त्याला काय म्हणणार आपण? सरासरी. म्हणजे सगळ्यांचं मिळून आणि त्याला भागिले किती करायचं? भागिले काय करायचं? सगळ्यांच्या वयांची बेरीज करायची. सगळ्यांचं समर्थचं वय, धनश्रीचं वय, प्रसादचं वय, दुसऱ्या प्रसादचं वय, वैष्णवीचं वय, ऋतुजाचं वय, काव्याचं वय, जान्हवीचं वय, असं सगळं मिळून बेरीज करायची आणि त्याला भागिले काय करतात? हे मागे बोललोय आपण. काय काय काव्या? 13. बरं. जेवढी मुलं आहेत त्या मुलांची संख्या किती आहे तेवढ्या संख्येने आपण भागतो. बरोबर. जेवढ्यांची वय आपण घेतली तेवढ्या संख्येने आपण त्याला भागतो आणि ते जे उत्तर येतं ते असतं सरासरी. जे साधारणपणे सगळ्यांचं वय किती आहे ते सरासरी वय काढतो. असं अनेक गोष्टींचं हे आपण वयाचं केलं. बरोबर. तसंच गुण माहिती आहे ना सगळ्यांना? मार्क, गुण त्याचं करतात. नंतर पाऊस पडतो की नाही, पावसाचं करतात. नंतर अजून हवामानाचं करतात. सरासरी हवामान किती आहे असं मोजलं जातं. या सगळ्या गोष्टी आपल्याला या सांख्यिकी प्रकरणामध्ये करायचं आहे. अजून असं वेगळं वेगळं काय आहे ते आपण बघणारच आहोत. ठीक आहे. आता बघा इथे सरासरीचं सूत्र दिलंय. मी सूत्र सांगते तुम्हाला. जसं आपण मागच्या पाठामध्ये वेगळे वेगळे सूत्र शिकलो की नाही, बरोबर ना? मग आता तसं सूत्र. सरासरी म्हणजे दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज. दिसतंय का? दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज. प्राप्तांक किती दिलेली आहे माहिती त्याची बेरीज करायची आणि छेदी भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती संख्या आहे, किती जणांची माहिती दिली आहे ते खाली लिहायचं आणि किती माहिती आहे ते वरती लिहायचं आणि किती जणांची आहे ते खाली लिहायचं. कळतंय? आपण उदाहरण घेऊया म्हणजे अजून चांगलं समजेल. ठीक आहे. दिसतंय का उदाहरण सगळ्यांना? हॅलो हॅलो हो येतो आवाज. दिसतंय का फळ्यावरचं? दिसतंय का? दिसत नाही. दिसत नाहीये. बरं. दिसलं की सांगा हा मला. आता दिसते. इथलं बघा आपण वाचूया. एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिमीमध्ये दिला आहे. मिमीमध्ये म्हणजे काय रे? मिमी म्हणजे काय माहितीये का? मिलीमीटर. व्हेरी गुड. शाबास. मिलीमीटर मध्ये दिला आहे. त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा. मग आता कसल्या संख्या दिल्या आहेत आपल्याला? या संख्या काय आहेत?
काय आहेत या संख्या? पावसाची हा, पावसाची आपल्याला सरासरी पावसाची संख्या काढायची आहे. हा आपल्याला पाऊस दिलेला आहे. एका आठवड्यामध्ये पडणारा पाऊस. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सोमवारी एवढा पाऊस पडला, मंगळवारी एवढा पाऊस पडला, बुधवारी एवढा पडला, गुरुवारी एवढा, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी एवढा पडला. याचं एकक एकक काय दिलंय? मिलीमीटर. मिलीमीटर दिलंय. आणि प्रश्न काय विचारलाय? प्रश्न काय विचार? पावसाची सरासरी काढा. हा, सरासरी पाऊस. सरासरी पाऊस काढायचा आहे आपल्याला, बरोबर. मग आता मी हे काय आहे? हे प्राप्तांक, एकूण प्राप्तांक आहे आपल्याला. हे प्राप्तांक आहे. हा, मग आता सूत्र सांगितलं होतं मगाशी मी सरासरीचं, सांगणार का मला? सरासरी बरोबर सरासरी बरोबर एक दिलेल्या माहितीतील दिलेल्या, मला माहिती सांगितलं बोला. माहितीतील माहितीतील सर्व प्राप्तकाची ताकाची प्राप्तांकांची बेरीज. दिसतंय का? दिसतंय ना? हो. आणि मग पुढे काय करायचं? एकूण प्राप्तांकाची छेदी. एकूण शिडी एकूण प्राप्तकाची प्राप्तांकांची संख्या संख्या. आता प्राप्तांक, प्राप्तांक कुठे आहेत आपल्या उदाहरणामध्ये? इथे आहे 9, 11, 8. बरोबर, 9, 11, 8, 20, 10, 16, 12 हे प्राप्तांक आहे. आणि खाली एकूण प्राप्तांकांची संख्या किती आहे? हॅलो, एकूण प्राप्तांकांची संख्या किती आहे? 7. बरोबर. एकूण प्राप्तांक किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एकूण प्राप्तांक किती आहेत? 7. मग आपण आता सरासरी पाऊस, पावसाची सरासरी, हा, मग इथे लिहूया पावसाची सरासरी बरोबर. आता हे दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज. सांगा मला काय काय लिहायचं इथे? 9 अधिक 11 अधिक 11 अधिक 8 11 अधिक 8 अधिक 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 16 अधिक 10 हा, पुढे अधिक 16 अधिक 12 अधिक अधिक 12 आणि खाली काय लिहू? 7 बरोबर. आता तुमचं काम काय आहे? या सगळ्याची बेरीज करायची. कच्चे काम परीक्षेत सोडवताना पण कच्चे काम करायला विसरायचं नाही. कच्चे काम करा, त्याची बेरीज करा. किती येते बेरीज बघा, चुकू नका. किती येते बेरीज? सांगा मला किती आली बेरीज? 80 बर, आता आपण इथे बेरीज लिहूया. 86 भागिले 7. आता सगळ्यांनी हा भागाकार करा. दिसतंय का? नाही. एक मिनिट. हा, दिसतंय का? याचा भागाकार करा सगळ्यांनी.
86/7 कच्चे काम करा. तुझा भागाकार बघू मला. पाला पोर चौथे 85. हा तुझं दाखव वैष्णवी. शाब्बास आर्या. वैष्णवी तुझा भागाकार दाखव मला. दोनशे किती आलंय? काय आलं उत्तर सांगा बरं मला. पाला एक मिनिट. चौथे 85. 12.285. 12.285. आता काय करायचंय बघा. एक गोष्ट अजून असते. ही जी संख्या आहे आपल्याला 2 दशांश चिन्हापर्यंत काढायचंय. ही जी संख्या असते तिसरी ही 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर त्याच्या अलीकडची संख्या 1 ने वाढवायची. म्हणजे काय करायचं. 12.2 हे 5 आहे हे काढून टाकायचे आणि याची एक संख्या वाढवायची. 1 ने अंक वाढवायचा. 12.29. लक्षात येतंय का. जेव्हा तिसरा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा असतो तेव्हा त्याच्या आधीचा अंक 1 ने वाढवायचा. राहील का लक्षात. हॅलो लक्षात राहील. मग खाली उत्तर काय लिहिणार. खाली उत्तर काय लिहिणार. यावरून आठवड्याची बहुतांची सरासरी 12.29 आहे. मिलीमीटर. मिलीमीटर. हा ठीक आहे. आता आपण पुढचं उदाहरण सोडवूया.